तुम्ही कडक बंदोबस्तामध्ये त्यांना आणा किंवा आम्हाला कडक बंदोबस्तामध्ये घेऊन जा. कारण त्याच्याशी बोलल्याशिवाय आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आम्ही दिवस रात्री लोक आले आम्हाला काय तोडायचं नाही, फोडायचं नाही, काहीच करायचं नाही. जे आमच्या वर्कर्सांना त्यांनी सकाळी सकाळी जे टर्मिनेट लेटर पाठवले ते कशाने पाठवलं, ते काय का पाठवलं, त्याच्यासाठी याच्याशी बोलायचं. आहे का कोणी कंपनीचं सिक्युरिटी आहे का कोणी कंपनीचं कोणी प्रतिनिधी? एक जण कंपनीचा या कोणी कंपनीचा एक जण या. बाकी कोणी बोलू नका. बाकी लांब थांबा. चला बाकी लांब थांबा. बाकी लांब थांबा. अंतर ठेवा. आपल्याला साहेब काय फक्त चर्चा करायची. त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल, आमचा एक प्रतिनिधी फक्त चर्चा करायची. मी टर्मिनेट काय केले की सर्वांना काही रिझन दिलेलं नाही. या पुढे या. जय महाराज. तुम्ही रात्री तुम्ही कंपनी चालवता, तुमच्या कंपनीमध्ये अनेक खूप म्हणजे तुमची कंपनी मोठी आहे बरोबर. तुम्ही रात्री 4:30 वाजता त्यांना टर्मिनेट लेटर पाठवण्याचं काय तुमचं नियोजन? त्यांना ट्रेन 3:30 वाजता रात्री कशी अशी देता येते आपल्याला? आपलं जे संविधान आहे, कायदे आहेत, कोर्ट आहे, कचेरी आहे, तर त्याच्यामध्ये असं 3:30 वाजता 4 वाजता आपण असं लिगली इंटिमेशन देऊ शकतो का? तेवढं तुम्ही सांगा. का ताणायचं म्हणून दादा तुम्ही ताणू नका. मग ताणायला आम्ही पण मग तुम्ही किती जरी खोच घेऊन आला तरी मग आम्ही ऐकणार नाही. आम्ही तुम्हाला रिक्वेस्टली करतो की तुम्ही जे करताय ते चुकीचे करताय. तुम्ही 3:30 वाजता टर्मिनेट कसं काय पत्र देऊ शकला? आणि तुम्हाला राहिला युनियनचा विषय, तर प्रत्येक ठिकाणी अधिकार आहे आम्हाला तो युनियन टाकायचा. आमच्या युनियनमुळे जर तुम्हाला काही त्रास झाला असेल, तुमचं काही नुकसान झालं असेल, तर तुम्ही आमच्यावर गुन्हे टाकताच ना. मग हे असं वागायचं त्या अधिकार आहेत का तुम्हाला त्याची उत्तरं देण्यासारखे? तेवढे तुम्ही आहात का? त्या पदावर आहात का बोलायला? का मी आपली बडबड करायची आणि मग तुम्ही म्हणणार की नाही हे अधिकार माझ्याकडे नाही, हे दुसरे बोलणार? मग बोला ना की आहे का? काहीच दिलं नाही साहेब. तुम्ही 31 जणांना टर्मिनेट तुम्ही रिझन नाही दिलं. 4:30 वाजता व्हॉट्सअपला पाठवून दिलं आणि संपला विषय. हे कुठल्या कायद्याच्या कक्षेत कुठल्या बसतं का? जे व्हॉट्सअपला तुम्ही पत्र पाठवलं, हा कुठला लेबर लॉ असेल, याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यात ग्राह्य भरलं आता का? पण माझं तेच म्हणणं आहे ना. पण मग व्हॉट्सअपला पाठवलं तुम्हाला असं 2 मिनिटं थांब. ते त्या कायद्यात बसत नाही असं तुमचं म्हणणं आहे. लेखी लिहून देता मला तुम्ही हे सगळं? लेखी नाही कोर्ट. आता मग कोर्टात मग आम्ही सांगू ना, इथं द्या ना मला. मग त्यांना लेबरला लागू होतो. उगीच काहीतरी बडबडू नका. आणि आतमध्ये आत आल्यानंतर मनसेच्या सभासदाचा राजीनामा घेत ही बळजबरी करायची नाही, लक्षात ठेवा. कोर्टामध्येच मग कोर्टामध्ये उत्तर द्यायला आम्ही बी खंबीर आहोत. म्हणजे सोयीस्कर घ्यायचा का कायदा? इथं म्हणणार लागू होणार नाही आणि कोर्टात देणार म्हणणार. कोर्टात आम्हीच मागू की तुमच्याकडनं? आम्ही पण शिकलोय की संविधान. आता तुमच्याकडे 12